वसईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वसईत थरकाप उडवणारी घटना घडलेली आहे. मामानेच आपल्या 16 वर्षीय भाचीला लोकल ट्रेनमधून ढकलून जीव घेतला आहे. वसई शहराला हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली असून मामानेच आपल्या 16 वर्षीय भाची कोमल सोनारला चालत्या लोकल ट्रेनमधून ढकलून ठार मारल्याचे समोर आले आहे. 15 नोव्हेंबरला कोमल घरून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी ती नालासोपारा येथील छोट्या मामाच्या घरी आढळली. मात्र तिला आणण्यासाठी आलेल्या मामीनं पाहताच कोमल पुन्हा गायब झाली. त्यानंतर कुटुंबियांनी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. दरम्यान कोमलचा मोबाईल वापरून आरोपी मामा अर्जुन सोनीने कोमलच्या आईशी संपर्क साधला. मात्र तिला घरी आणण्यास त्याने नकार दिला. परिस्थिती तणावपूर्ण असतानाच 17 नोव्हेंबर रोजी भाईंदर परिसरात रेल्वे अपघातात एका मुलीचा मृतदेह आढळला. तपासात समोर आले की मृतदेह कोमलचाच आहे. भाईंदर स्टेशनवरून चर्चगेट विरार लोकलमध्ये प्रवास करताना दरवाजाशी उभी असलेल्या कोमलला तिच्या मामाने मागून ढकलल्याचे धक्कादायक निष्पन्न झाले. या घटनेनंतर प्रवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कोमलची ओळख तिच्या मोठ्या मामाने पटवली असून प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसांकडून वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस मात्र या प्रकरणात माध्यमांना कोणतीही माहिती देत नाहीत, ज्यामुळे घडलेल्या घटनेबाबत पोलिसांकडून अधिक माहिती अद्याप मिळाली नाही. या कृत्यानंतर वसई विरारमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एका निरागस मुलीचा जीव घेणाऱ्या या भीषण प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.